नक्कीच सर्वांना शुभेच्छा देईल. पण आज सावित्रीबाई फुले यांचे 195वी जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देईल. पण आज मुंबई पुणेसारख्या शहरांनी फिरत असताना, ग्रामीण भागात फिरत असताना आपण एक विचार केला पाहिजे, एक आदर्श घेतला पाहिजे. सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण आज थाटात साजरी करतो, केली पाहिजे, कारण त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं आहे. पण आजची सावित्री तुम्ही कसे, त्या सावित्रीने शेण गोटे कशासाठी खाल्ले आहेत? आपण मुलींनी शिकावं, घडावं ह्याच्यासाठी खाल्लेत ना. आज जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांचे विचार काय आहेत आणि आपण काय करतोय? आजची सावित्री कुठे चालली? वन पीसवर चालली सावित्री आजची, बाहेर घराच्या. सावित्री आज कुठे चालली? पबमध्ये चालली. आज सावित्री कुठे चालली? डिनरला चालली. विचार करा ना. आधुनिक काळ पण आधुनिक काळाही थोडासा विचार करा. त्या सावित्रींनी, त्या जिजामातेंनी कशासाठी एवढं आपल्याला घडवलंय? अहो, त्यांनी शेण गोटे खाऊन पहिली शाळा त्यांनी चालू केली का? तर मुलींनी शिकावं, मुलींनी घडावं, मुलींनी आपल्या समाजात पुरुषाच्या ताकदीला ताकद लावून काम करावं. पहिलं मुलगी म्हणजे चुलत मूल म्हणलं जायचं, पण आज मुलगी देशाचा कणा बनलेला आहे. सगळ्याच मुली असं म्हणत नाही, पण 5% जी सावित्री, जिजाऊ माता, रमाई बनत चालले नाही ना, त्या कुठेतरी यांचं नाव पुसण्याचं काम करतायत. मला कुणालाही बहिणींना बोलायचं नाही, सावित्रींना बोलायचं नाही, पण आजच्या सावित्रींनी आदर्श घेतला पाहिजे. ह्या जशा सावित्री होत्या तशा आपण त्यांचं कोणतरी पाईक आहोत, आपण त्यांचं कोणतरी देणं लागतोय. नुसते 2 फुलं आणि हार आणि अभिवादन केलं म्हणजे सावित्रीबाईंसाठी आपण काहीतरी करतोय असं नाही. जेव्हा आपण खरंच त्यांचा आदर्श घेऊ ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने जयंती साजरी झाल्याशिवाय राहणार नाही. ही फक्त फॉर्मॅलिटी एवढंच तुम्हाला सांगतोय. सावित्रीबाई फुले यांच्या 185 जयंतीनिमित्त सांगतोय. आज जे बलात्कार वाढल्यात त्याच्यात 50% मुलीसुद्धा चुकत आहेत, 50% मुलंसुद्धा चुकत आहेत. आईवडिलांनी विचार केला पाहिजे, आपली मुलगी जाते कुठं, जात नाही, काय करते हेही विचार केला पाहिजे. लाडाचं पिल्लू जे म्हणतोय ना, ते पिल्लू काय करते हे सुद्धा बघितलं पाहिजे. समाज घडवणं काम एका माणसाचं नव्हे, तर सगळ्यांचं हे देण्यात ठेवा. आज जिजाऊ माता जयंती साजरी करतोय, सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतोय, रमाई जयंती साजरी करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय. जयंती साजरी करा, पण त्याआधी त्यांचे विचार वाचा, हे तुम्हाला सर्वांना विनंती करतोय. थँक्यू सो मच.